नदीच्या पात्रात HPFL कंपनी शेजारील खड्ड्यामध्ये पिवळसर पाणी असल्याचे निदर्शनास आले। भीमा नदीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाबाबत व जलप्रदूषण करणाऱ्या HPFL उद्योग बंद करावेत अशी मागणी भारतीय क्रांती सेनेचे पुणे शहर अध्यक्ष HM नलावडे यांनी या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी भारतीय क्रांती सेना शिरूर तालुका अध्यक्ष सत्यजित पवार उपस्थित होते। पुढे बोलताना नलावडे म्हणाले, भीमा नदीच्या पात्रात सदर खड्ड्यामध्ये कंपनीमधून औद्योगिक सांडपाणी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सोडले जात आहे। भीमा नदीमध्ये ज्या ठिकाणी पिवळसर पाणी साठलेले आहे त्याच्या शेजारच्या खड्ड्यामध्ये बांधकामाचे टाकाऊ डबल टाकल्याचे निदर्शनास आले असून HPFL कंपनीच्या ETP पासून भीमा नदी ही अंदाजे 150 ते 200 मीटर अंतरावर आहे। सदर कंपनीच्या जागेच्या सीमारेषेपासून भीमा नदी ही अंदाजे 100 ते 120 फूट अंतरावर आहे। पाणी दरम्यान नदीमध्ये साठलेल्या पिवळसर पाण्याचे त्या पाण्याच्या खालच्या व वरच्या बाजूच्या नदीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळा पृथक्करणासाठी घेण्यात आले। तसेच नदीच्या खड्ड्यामधील मातीचे नमुने घेण्यात आले असून या सांडपाण्यामुळे भीमा नदी पात्रातील पाणी खराब होत आहे। सदर कंपनीने हे पाणी बंद करावे अशी मागणी नलावडे यांनी यावेळी केली। मी प्राध्यापक HM नलावडे, भारतीय क्रांती सेना पुणे शहर अध्यक्ष। भारतीय क्रांती सेनेची स्थापना 1994 साली झालेली आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण, पर्यावरण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भारतीय क्रांती सेना गेली 94 पासून गेली 20 वर्ष तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तळागाळातल्या लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी लढत आहे। HPFL हा उद्योग समूह फडतरे वस्ती भीमा कोरेगाव या ठिकाणी गेल्या 20 वर्षांपासून सुगंधी द्रव्य तयार करीत आहे। भीमा कोरेगाव मधील फडतरे वस्ती आणि ढेरंगे वस्ती येथील काही ग्रामस्थांनी भारतीय क्रांती सेनेकडे HPFL उद्योग समूहाबाबत तक्रारी दिल्यानंतर आम्ही त्या तक्रारीमध्ये असणारं तथ्य शोधल्यानंतर आणि संबंधित कंपनीला आम्ही भेट दिल्यानंतर ही कंपनी नदीपात्रामध्ये गेली 20 वर्ष राजरोसपणे रासायनिक विषारी द्रव्य सोडत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीचं पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचाही ऱ्हास झालेला आहे। आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या संबंधित कंपनीला आपल्या उद्योगामध्ये जे आपण रासायनिक विषारी द्रव्य तयार होतात त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी असं 5 जानेवारी रोजी एक लेखी निवेदन दिलं। या लेखी निवेदनाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही। त्यांनी त्या निवेदनाची खिल्ली उडवली आणि असे लाखो निवेदने आमच्या कंपनीकडे येतात अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी पोहोचवल्या। संघटनेने पुन्हा एकदा त्यांना स्मरणपत्र देऊन हा गंभीर विषय आहे, आपण लोकांच्या जीविताशी खेळू नये अशी भूमिका घेतली, परंतु कंपनी मात्र आपल्या निर्णयाशी ठाम राहिली। कंपनी सुगंधी द्रव्य तयार करून परदेशामध्ये सौदी अरेबिया जे काही वाळवंटी देश आहेत त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ही सुगंधी द्रव्ये निर्यात करते आणि अब्जावधी रुपयांचा त्यांचा वार्षिक उलाढाल आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण मोठ्या प्रमाणात नफा निश्चित कमवा, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या भावनांशी तुम्ही खेळू नका। आपल्या कंपनीमध्ये ETP आणि RO असे जे काही आधुनिक अद्ययावत सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाण्याची योग्य तो निचरा करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या आपण बसवाव्यात अशी भूमिका घेतली, परंतु कंपनीने मात्र नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आम्ही 10 मार्च रोजी कंपनीच्या कार्यालयासमोर सर्व शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार करून परवानगी घेऊन 10 मार्चला आम्ही संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आमचं आंदोलन आमच्या न्याय हक्कांसाठी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही आमचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं। आमचं आंदोलन सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यासाठी गावातील काही स्थानिक गुंड कंपनीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी 2 गाड्यांमधून आले। अगदी फिल्मी स्टाईलमध्ये खलनायक जसे येतात तशा पद्धतीने आले आणि आमचं आंदोलन त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला, आमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली। म्हणून आम्ही तुमच्या मागण्या कोणत्या आहेत आणि त्याची तुमची शेवटची भूमिका काय? येस, आमची मागणी ही आहे की संबंधित HPFL कंपनीने त्या कंपनीमध्ये जे काही रासायनिक विषारी द्रव्ये तयार होतात ती नदी पात्रात न सोडता, भीमा नदीत न सोडता, जी नदी त्या कंपनीपासून एक 500 फूट अंतरावर आहे
ते रासायनिक विषारी द्रव्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी ही आमची भूमिका आहे. कंपनी मात्र ऐकायला तयार नाही, म्हणून आम्हाला शासन दरबारी त्याच्यावर दाद मागावी लागत आहे. पोलीस स्टेशनला संबंधित गुन्हेगारांवर आम्ही गुन्हा दाखल करून आमचं आंदोलन प्रदूषण नियंत्रण महामंडळ ज्यांचा या उद्योगांवर कंट्रोल असतो अशा कार्यालयाला भेट दिली, त्या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू केलं. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्यांचे काही अधिकारी आमच्या समवेत पाठवून संबंधित कंपनीची पाहणी केली, नदीपात्राची पाहणी केली. त्याच्यामध्ये ते नदीपात्रामध्ये केमिकल सोडतात अशा अधिकाऱ्यांची भावना झाली की त्यांनी त्यांच्या लेखी अहवालामध्ये नमूद केलं. पुढे शासन दरबारी त्याची चौकशी सुरू झाली आणि त्यात कंपनी दोषी आहे असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं. आम्हाला त्यांनी असं सांगितलं की आम्ही कंपनीवर ठोस ॲक्शन घेऊ, त्यांचा पाणी पुरवठा बंद करू, वीज पुरवठा बंद करू, कंपनी बंद करण्याची नोटीस देऊ. म्हणून आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही कंट्रोल बोर्डाकडे शिष्टमंडळ दिलं तर कंट्रोल बोर्ड असं म्हणतं की संबंधित कंपनीने आता आधुनिक यंत्रणा त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि कंपनीचं कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार दिला होता तर त्याची काही दखल घेतली नाही, तर त्याबद्दल तुमची भूमिका काय असू शकणार आहे? म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे एक लेखी निवेदन दिलं 2 मेला आणि त्या निवेदनामध्ये संबंधित आपण जिल्ह्याचे पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहात या नात्याने हा उद्योग समूह गेली 20 वर्ष रासायनिक विषारी द्रव्य नदीपात्रात राजरोस सोडतो. आत्ता त्यांनी थोडीशी डागडुजी केली म्हणून त्यांना जीवदान न देता हा उद्योग समूह लोकांच्या जीविताची गंभीर आहे, लोकांच्या जीविताशी खेळणारा आहे, म्हणून हा उद्योग बंद करावा अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे. 2 जून पर्यंत हा उद्योग बंद करावा अशी आमची मागणी आहे. अन्यथा 3 जून पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या हजारो कार्यकर्त्यांसह प्राणांतिक उपोषण आंदोलन सुरू करू असा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना 6 मे रोजी एक पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आंदोलन जर 3 जून पासून सुरू झालं तर आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त द्यावा असं एक पत्र दिलं आणि त्याची कॉपी आम्हाला पाठवलेली आहे. याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नाही अशी आमची भावना झालेली आहे. म्हणून आम्ही 3 जून पासून आमचं प्राणांतिक आंदोलन उपोषण लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, पर्यावरणाचं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही आंदोलन 3 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर जर जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून जर काही ठोस भूमिका घेतली तर आम्ही आमची भूमिका जी आंदोलनाची आहे त्याबाबत योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ.